जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देणं आहे, काही त्यांचं घेणं आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. विचार कर गीता, विचार कर. अजूनपर्यंत तू नाराज झाल्यानंतर तुझ्या मुलाने तुला कधी विनवण्याचा प्रयत्न केलाय? जोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचो नाही ना, तोपर्यंत आम्हाला चैनच पडायचा नाही. आणि काय नशिबाचा खेळ हा. ज्या दिवशी मी इथे इंडियात आले त्याच दिवशी ती लग्न करून कॅनडाला गेली. तू असा विचार कसा काय केला सीमा? का? मला माहित आहे भारती की माझ्या या चुकीसाठी तू माझ्यावर रागावशील. हे मोहनीशने पाठवलंय. माझा तर विश्वासच बसत नाही की मोहनीश असं करू शकतो. सीमा, आज मी कोणाचीही पर्वा न करता तुला डिव्होर्स देण्याचा निर्णय घेतलाय. मी पाठवलेल्या पेपरवर साईन केल्यानंतर तू स्वतंत्र आहेस. स्वतंत्र आहेस त्या लग्नाच्या बंधनातून, ज्या लग्नाच्या बंधनात गुंतून तुला कोंडल्यासारखं वाटत होतं. आज मी ती सर्व बंधनं तोडतोय आणि माझ्या या निर्णयानंतर कदाचित तुला माझ्यावर आणि माझ्या मैत्रीवर विश्वास वाटेल. आणि तुझ्याबरोबरच तुझ्या अंकलना पण या गोष्टीवर विश्वास होईल की मी तुझ्या सोबत आहे. तुला सर्व प्रकारे मदत करू इच्छितोय. हा मोहनीश त्याच्याकडून सीमाला डिवोर्स पेपर पाठवून नेमकं काय सिद्ध करू पाहतो? कदाचित त्याला हे तर सांगायचं नाहीये ना की तो सीमाला मदत करू पाहतोय. मला तर अजिबात असं नाही वाटत आहे. माझा त्या मुलावर अजिबात विश्वास नाहीये. खरं सांगायचं तर असं पण वाटतंय की डिवोर्स पेपर्सवर सही करण्यामागे मोहनीशची आई आणि मोहनीशचा नक्कीच काहीतरी हेतू असेल. हेतू त्यांचा भले काही असो गायत्री, पण हे डायव्होर्स पेपर पाठवून मोहनीशने आपले मार्ग सोपे केले. आता हे डायव्होर्स पेपर घेऊन मी इथल्या पोलीस स्टेशनला जाणार आहे, ॲडव्होकेट जवळ जाणार आहे आणि या दोघांच्याही विरोधात उलटी मीच केस करणार आहे. आणि मी कोर्टासमोर हे सिद्ध करणार आहे की कसं मीनाक्षी बाईने आपल्या मुलाचं लग्न इंडियात जाऊन धोका देऊन सीमा बरोबर केलंय. आणि जेव्हा सीमा समोर तिचा मुलगा अपूर्ण पुरुष असल्याचं रहस्य समोर आलं, तेव्हा बिचाऱ्या मुलीला धमकावून घाबरवून तिला डिवोर्स देत आहेत. म्हणजे मोहनीशने हे डिवोर्सचे पेपर्स पाठवून आपल्या आईलाच सीमासमोर अर्ध तर हरवूनच टाकलंय. अर्ध नाही गायत्री, पूर्णपणे हरवून टाकलंय. तू बघच, मी भर कोर्टात जमलेल्या सर्व लोकांसमोर मीनाक्षीचा अत्याचार आणि तिच्या मुलाचं लाजीरवाणं रहस्य उघड करून टाकतो. हे अंकल आंटी मोहनीशच्या विरोधात काय बोलतायत? तो बिचारा तर निरपराध आहे. दोषी तर त्याची मॉम आहे. जी व्यक्ती आपल्या हातून नाईलाजाने झालेल्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी मला मदत करतेय,
त्यालाच अंकल भरलेल्या कोर्टात आणून त्याची अब्रू काढून शिक्षा देणार आहेत? हे तर चुकीचं आहे. मोनिशला फक्त माझी मदत करण्यासाठी इतकी मोठी शिक्षा मिळावी हे मला कधीच सहन होणार नाही. अगं गीता, जेव्हा तुझा आदर्श तुला न सांगता लपवून लग्न करू शकतो, तर असं का नाही करू शकत? तू बघशील, ही मुलगी एक दिवस तुझ्या आदर्शला घेऊन या घरातून निघून जाईल. या फॉरेनच्या मुली आपल्या पतीशिवाय घरातील इतर माणसांची काहीच काळजी नाही करत. अरे मम्मी, काय झालं? आई! ओ नो, आदर्श जा लवकर कॉटन घेऊन ये, जा लवकर. मम्मी, ओ गॉड, किती रक्त वाहत आहे, किती रक्त वाहत आहे. काय आहे मम्मी? अहो, मला सांगायचं होतं ना भाज्या चिरायला, मी चिरून दिल्या असत्या. तुम्हाला काय गरज होती? आदर्श, ओ माय गॉड, हे घे लवकर लाव. आई, झोंबत नाहीये ना तुम्हाला? सुनबाई, तू या घराला सोडून कुठे जाणार नाहीस ना? मम्मी तुम्ही बाजूला वा, मी चिरते भाज्या. माझं बोट ठीक आहे. पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू या घराला सोडून निघून नाही ना जाणार? हो, ऍक्च्युली मम्मी, मी जाण्यासाठीच विचारायला आले होते तुमच्याकडे. तू कुठे जाण्याविषयी बोलतेस? आणि आदर्श पण तुझ्यासोबत चाललाय का? नाही मम्मी, नाही. मी फक्त 2 दिवसांसाठी माझ्या मैत्रिणीच्या मम्मी पप्पांजवळ राहायला जाणार आहे. आई काय झालं? तू भारती जाणार यासाठी तू इतकी का घाबरतेस? ही तर तुझी परमिशन मागायला आलीये. ठीक आहे, तू जा सुनबाई. पण मला एक वचन दे की तू लवकर परत येशील. हो मम्मी, मी लवकर परत येईन. फक्त 2 दिवसांचीच तर गोष्ट आहे. आय प्रॉमिस यू, मी लवकरात लवकर परत येईन. नाही, माझी भारती इतर मुलींसारखी नाहीये. मी तर उगाच घाबरत होते. माझी भारती तर लाखात एक आहे, जी आपल्या आदर्श बरोबर आमची सुद्धा काळजी घेते. हो. ठीक आहे, तर मग मी सीमाची साईन घेऊन हे पेपर्स आपल्याकडे घेऊन येतो. ओके ओके ओके. गायत्री, मी आपल्या ऍडव्होकेट बरोबर बोलत होतो. त्यांना पण हे ऐकून फार विचित्र वाटलं की मोहनीशने यावर सिग्नेचर करून डिवोर्स पेपर सीमाकडे पाठवून दिले. आता फक्त सीमाने यावर साईन केली की आपण उद्याच त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ शकतो. माझी तर बस देवाला हीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर ही मुलगी या लग्नाच्या बंधनातून मुक्त होवो. मी पाहते. तू? नमस्कार आंटी. कोण आहे गायत्री? नमस्कार अंकल.
तू इथे का आलायस मोहनीश? मी तुला मनाई केली होती ना इथे यायला. तुझी सावली सुद्धा आमच्या सीमावर पडता कामा नये अशी माझी इच्छा आहे. असं मुळीच समजू नकोस की तू डिवोर्स पेपर्स पाठवलेस म्हणजे आम्ही तुला माफ केलंय. तू सीमावर जे अत्याचार केलेस त्याची शिक्षा तर तुला नक्कीच मिळेल. हो, डिवोर्स पेपर पाठवून तू तुझ्या पापांचं ओझं कमी नक्कीच केलंयस. निघून जा या घरातून आणि खबरदार जर परत इथे आलास तर. हा मोनिश, आंटी, अंकल, मोनिश स्वतःहून इथे नाही आलाय. मी स्वतः त्याला इथे बोलवलंय. काय? काय? तू त्याला इथे बोलवलंस? अगं पण का? हे डिवोर्सचे पेपर्स परत करण्यासाठी मी मोनिशला इथे बोलावलं. या पेपर्सवर साइन करून मी मोनिशला डिवोर्स नाही देणार आता. तुला मोनिशला डिवोर्स द्यायचा नाहीये? काय अर्थ आहे तुझ्या या बोलण्याचा? आंटी, तुम्हाला नाही माहित, मोनिशने मला जो डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलाय तो आपल्या मॉमच्या विरोधात जाऊन घेतलाय. आणि तुम्हाला नाही माहित, जर मोनिशच्या मॉमला ही गोष्ट कळली ना तर माहित नाही ती या बिचाराला काय शिक्षा देईल. आणि आंटी, मला हे नकोय की जी व्यक्ती माझी इतकी मदत करतेय त्याला माझ्यामुळे काही त्रास होवो. नाही सीमा, आता तू या गोष्टींची चिंता नको करूस. मॉमला माझ्याबरोबर जे करायचे ते करू दे, पण प्लीज तू हे डिवोर्स पेपर साइन कर. नाही मोनिश, मी या पेपर्सवर साइन नाही करणार. सीमा प्लीज, तू माझ्या बाबतीत नको विचार करूस. या पेपर्सवर साइन कर. त्यांनी तर मला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग दाखवलाय, जो मी करतोय. सीमा, आज मी या रूपाचा, माझ्या या शरीराचा तिरस्कार करतोय. त्याला फटके मारून शिक्षा देतोय की तुझ्यासारखी मुलगी आयुष्यात येऊन सुद्धा मी तिला साथ नाही देऊ शकत. सीमा, तुला वेळ तर नाही ना लागलाय? हे तुझ्या लग्नाचे डिवोर्स पेपर आहेत. तुझं ते लग्न ज्यात तुला फक्त धोका दिला गेलाय, धोका. आणि यावर साइन करण्यापूर्वी तू एवढा विचार करतेस? हा वेडेपणा आहे, वेडेपणा. नाही अंकल, माझं लग्न एक धोका होतं, पण तो धोका मला मोनिशने नाही दिलाय, उलट मोनिशच्या मॉमने दिलाय. मोनिश तर स्वतःच लग्नानंतर पश्चातापाच्या आगीत होरपळत राहिलाय. तो स्वतःला शिक्षा देतोय. तुम्हाला खात्री वाटत नाहीये ना, तर मी तुम्हाला दाखवते.
पहा अंकल, हे पहा अंकल, याने किती स्वतःला मारून घेतलंय ते, किती शिक्षा देतोय तो स्वतःला. आणि अंकल तुमची इच्छा आहे की मी ह्याला मोहरा बनवून ह्याच्या मॉमच्या विरोधात भांडू? नाही अंकल, हे माझ्याकडून कधीच नाही होणार. तुला म्हणायचंय काय? तू या मोहनीशसाठी इमोशनल होऊन त्याच्यापासून डिवोर्स नाही घेणार? मी डिवोर्स घेणार आहे अंकल, परंतु त्या दिवशी जेव्हा मोहनीची मॉम स्वतः माझ्यावर आणि तुमच्यावर केलेले पोलिसांकडचे आरोप मागे घेईल. अंकल, ज्या दिवशी ती स्वतः येऊन माझ्या समोर डिवोर्सचे पेपर ठेवेल आणि म्हणेल की साईन कर, मी साईन करेन. माझी ही लढाई मोहनीशच्या मॉमशी आहे, मोहनीशची नाहीये. अंकल, प्लीज माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आंटी प्लीज तुम्ही तरी समजून घ्या. थँक्यू सो मच मोहनीश, माझी मदत करण्यासाठी. कदाचित अंकल आंटी तुला समजून नाही घेऊ शकत, पण मी तुला समजू शकते. तुझं दुःख, तुझ्या यातना मला कळू शकतात. तू जा, माझी कोणतीच तक्रार नाहीये. हे काय? काय? हो, सीमाचे पप्पा इथे येत आहेत मला घेऊन जायला. ओ ओ ओ ओ माय गॉड, त्यांच्या समोर तर माझ्या घरातले तुला सुनेसारखं वागवतील. तू त्यांना घरी कशाला बोलावलंस? आदर्श, मी मूर्ख नाहीये. मी त्यांना इथे कसे बोलवेन? मी त्यांना फक्त कॉल केला होता त्यांचा घरचा ऍड्रेस विचारायला, तर ते म्हणाले की मी तुला इथे घ्यायलाच येतो म्हणून. म्हणजे मला त्यांचं घर शोधायला त्रास नको व्हायला. पण आता आपल्याला त्रास होईल त्याचं काय? कधी येत आहेत ते? कधी येऊ शकतात ते? मला वाटतं आलेत ते. तू कुठे चाललीस? रिसीव्ह करायला. अगं, वेडी झालीयस काय? पहिलं हे तू मंगळसूत्र जाऊन ठेव कुठेतरी. मी बघतो जाऊन. आउच. अरे अरे, एकतर तू जा नाहीतर मी जातो. जा. एक मिनिट. या 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 हो या या बसा. हो. बरं तुम्ही कोण? मी भारतीला भेटायला आलोय. ओ असं 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 बसा बसा. हा, बरं तुम्ही त्यांचे कोण लागता? मी तिचा अंकल आहे. ओहो तुम्ही त्यांचे अंकल आहात काय? हो. मग बसा बसा. हो बसा ना. हा, मी आताच बोलवून आणतो. हा हो. हा आदर्श भाऊ, आदर्श भाऊ हे जे आलेत ना ते त्या भारती. मी समजलो. तू एक काम कर, तू त्यांच्यासाठी काही चहा पाण्याचा बंदोबस्त कर. जा. नमस्कार अंकल. नमस्कार बेटा.
ते भारतीला भेटायचं होतं. अच्छा, तुम्ही बसा ना प्लीज बसा. मी बोलावतो. भारती. आदर्श ती भारती काय आहे? आदर्श ऐक, मी तुला काय विचारायला आले होते? मी विसरले. काही हरकत नाही, जेव्हा आठवेल तेव्हा तू ये. बाय. अंकल नमस्कार. नमस्कार. हो, सुखी राहा बेटा. आज तुला आपल्या समोर पाहून फार आनंद झाला बेटा. तुला माहितीये, सीमा तुला जीवापाड प्रेम करते. प्रत्येक वेळी बस तुझ्याच गप्पा मारते. अंकल हे पाणी घ्या. हा. जर इथे गब्बर सिंग आणि मम्मी आली तर. घ्या ना अंकल, बसा. बेटा, तू इथे खुश आहेस ना? हो अंकल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आमच्या घरात जे कोणी पेइंग गेस्ट येतात ना, त्यांना आम्ही घरातल्या सदस्यांसारखं वागवतो. तुम्हाला खात्री वाटत नाही ना? तुम्ही एक काम करा, तुम्ही भारतीचा रूम पहा. चला. अरे नाही नाही बेटा, मी तर असंच विचार. नाही नाही अंकल, तुम्ही असं विचारणं फार गरजेचं आहे. अहो तुम्ही चला ना, या ना, एक वेळ पहा तरी. अहो चला तरी, तुम्ही एक वेळ रूम पहा तरी. अरे भारती चल. हो हो. हो सर प्लीज. अरे जगण्या, हा या हॉलमधून कोणाच्या बोलण्याचा आवाज येतोय? कोणी आलंय का? हा, ते भारती वहिनींचे अंकल आलेले आहेत. तेच तर बोलत होते ना. आणि आदर्श भाऊ त्यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेलेत. अच्छा, हा. भारतीचे अंकल? ही संधी चांगली आहे. मला आत्ताच जाऊन त्यांना सांगायला पाहिजे की भारतीच्या मम्मी पप्पांना ही लग्नाची गोष्ट समजावून सांगा. तुझ्या मैत्रिणीची आज जी अवस्था झाली ना, त्याला जबाबदार मीच आहे. मीच ती कमनशिबी आई आहे जी आपल्या मुलीच्या जीवाची शत्रू झाली आहे. मला क्षमा कर. नाही आंटी, होऊ शकतं की कळत नकळत तुमच्याकडून चूक झाली असेल, पण ही ती वेळ नाहीये की तुम्ही तुमच्या चुकीबद्दल अश्रू ढाळत बसावं. ही वेळ आहे तुम्ही तुमच्या मुलीला धीर द्यायची. ती ज्या अवस्थेत आहे तिने घाबरू नये आणि न्यायासाठी लढत राहावं.